दिशा सालियनच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंचा अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरग्यावर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा। प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना खबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयत जाळल्याची अफवा पसरल्यानं जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला, फडणवीसांची माहिती। नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक। सर्च ऑपरेशन दरम्यान 27 ते 30 जण ताब्यात। 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश। गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। साताऱ्याच्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी। यावर्षी अजित ननावरेंना बगाड्या म्हणून मान। पृथ्वीला 4576 प्रदक्षिणा घालून सुनीता विलियम्स परतल्या। 9 महिने आकाशाला गवसणी घातल्यानंतर अखेर सुखरूप ग्रहवापसी। अंतराळ इतिहासातली सर्वाधिक काळ लांबलेली मोहीम।